किरण एक ऑटो चालक होता आणि त्याच्यावरच त्याच्या घराची उपजीविका अवलंबून होती. एके दिवशी तो ऑटो घेऊन कुठेतरी जात असताना अचानक ट्रॅफिक पोलिसांनी त्याला अडवलं आणि म्हणाले, "तू वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहेस. तुला दंड भरावा लागेल." किरणने आश्चर्याने विचारलं की मी कोणता नियम तोडला आहे. पोलिसांनी उत्तर दिलं, "एकतर दंड भर, नाहीतर आमच्यासोबत ठाण्यात चल." पोलीस ठाण्याचे नाव ऐकताच किरणला आशेचा किरण दिसला. तो म्हणाला, "मला काहीच हरकत नाही. मला ठाण्यातच घेऊन चला." त्याची पत्नी सविता 2 दिवसांपूर्वीच त्या ठाण्यात इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाली होती. किरणने सविताला शिकवण्यासाठी आणि तिला इन्स्पेक्टर बनवण्यासाठी ऑटो चालवत अपार मेहनत घेतली होती, कष्ट घेतले होते. त्यामुळे त्याला खात्री होती की सविता त्याची मदत करेल आणि पोलिसांना विचारेल की त्याने नक्की कोणता नियम मोडला आहे. ठाण्यात पोहोचल्यावर किरणला एका खुर्चीवर बसवलं गेलं. त्याच वेळी इन्स्पेक्टर सविता फोनवर कुणाला तरी रागाने झापत होती. "माझ्या नावाचा गैरफायदा घेऊ नका. मी मेहनतीने हे पद मिळवलं आहे. पुन्हा माझ्याकडून अशी अपेक्षा ठेवू नका." हे बोलून ती बाहेर आली आणि शिपायाला विचारलं, "याला का पकडले?" शिपायाने उत्तर दिलं, "याने वाहतूक नियम तोडले आहेत आणि दंड भरण्यासही नकार दिला आहे." किरण सविताकडे आशेने पाहू लागला, पण सविता कठोर आवाजात म्हणाली, "जर याने दंड भरला नाही तर याची ऑटो जप्त करा आणि त्याला इथून हाकलवून लावा." हे ऐकून किरण आश्चर्यचकित झाला. ज्या ऑटोमधून कमावून त्याने सविताला शिकवलं आणि तिला इन्स्पेक्टर बनवलं, तीच आज त्याची रोजीरोटी हिसकावून घेत होती. सविताने हवालदाराला आदेश दिला, "याला इथून बाहेर काढा आणि याची ऑटो जप्त करा. जर याला त्याची ऑटो हवी असेल तर उद्या कोर्टात येऊन सोडवून घ्यावी." किरणच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो निराश होऊन जड पावलांनी तिथून घरी निघाला. घरी पोहोचल्यावर त्याने आपल्या म्हाताऱ्या आईला सगळी हकीकत सांगितली. "आई, सविता इतकी बदलली आहे की तिने मला ओळखायलाही नकार दिला. तिने माझी ऑटो जप्त करून घेतली, ज्या ऑटोमुळे मी तिला DSP बनवलं होतं." आईने आठवण करून दिली की, "बाळा, तुला आठवतंय का? लग्नाच्या काही दिवसातच सविताने सांगितलं होतं की तिला पुढे शिकायचं आहे आणि आपल्याला तिचा खर्च उचलावा लागेल. तेव्हा तिने आपल्यावर जबरदस्ती केली होती आणि आपण खूप अडचणीतूनही तिला शिकवलं. पण आज ती आपल्यालाच विसरली." किरणचा 6 वर्षाचा मुलगा आपल्या आजीबरोबर जास्त वेळ घालवायचा, कारण त्याची आई कायम कामात व्यस्त असायची. तो आईपासून दुरावलेला होता आणि कायम आजीसोबतच खेळायचा, तिच्याच कुशीत झोपायचा. सविताला सरकारी क्वार्टर मिळालं होतं, त्यामुळे ती तिथेच राहत होती आणि घरी खूप कमी यायची. दुसऱ्या दिवशी सविता वाट पाहत राहिली की किरण येईल आणि ऑटो सोडवण्यासाठी कोर्टाची कागदपत्र आणेल, पण किरण तिथे गेलाच नाही. सविता संतापाने थेट आपल्या पती किरणच्या घरी पोहोचली. तिने पाहिलं की किरण आपल्या आईच्या केसांमध्ये तेल लावत होता आणि त्यांचा मुलगा बाजूला खेळत होता. कुणाचंही मुलाकडे विशेष लक्ष नव्हतं, पण तो आनंदी होता आणि मस्त खेळत होता. सविता रागानेच म्हणाली, "तू इथे आरामात बसलास आणि अजूनही ऑटो सोडवायला गेला नाहीस." किरण काहीच बोलला नाही, फक्त शांतपणे बसून राहिला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच उदासी होती, जणू त्याने सगळं काही गमावलं होतं. सविता आपल्या नवऱ्यावर आणि सासूवर ओरडू लागली, "तुम्हाला मुलाला सांभाळता पण येत नाही का? असं कोणी मुलाची काळजी घेतं का? त्याला काही झालं असतं तर जबाबदार कोण असतं?" किरणने सविताकडे पाहिलं आणि शांत स्वरात म्हणाला, "तू काय बोलते आहेस? आम्हाला मुलाची काळजी घेता येत नाही? त्याचा जन्म झाल्यापासून ते आजपर्यंत आईनेच त्याला वाढवलं आहे आणि तिला नीट माहीत आहे की बाळाची काळजी कशी घ्यायची. उलट याबाबत तू काही बोलणं टाळलंस तर बरं होईल." किरणचं बोलणं ऐकून सविता अजूनच भडकली आणि म्हणाली की, "तू ऑटो घ्यायला का नाही आलास? मी सगळं नीट ठरवून ठेवलं होतं, पण तरीही तू वेळेवर पोहोचला नाहीस." किरणने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाला, "जर तुला इतकीच काळजी होती तर त्या दिवशी थेट ठाण्यात जाऊन सांगायचं ना की माझी ऑटो जप्त करू नका म्हणून. तू मोठ्या अधिकाऱ्यांच्या वर आहेस, सत्य शोधू शकतेस.
पण तुला कदाचित वाटलं असेल की मी तुझ्या वर्दीचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतोय, पण मी काहीच चुकीचं केलं नव्हतं. हे ऐकताच सविता संतापाने ओरडली, तुमच्यासारख्या गावठी लोकांना काय कळणार ड्युटी कशी केली जाते. तुम्ही मुलाची नीट काळजीही घेऊ शकत नाही. इतकं बोलून तिने आपल्या मुलाचा हात धरला आणि त्याला खोलीत नेलं. तिथे जाऊन तिने मुलाचे सगळे कपडे आणि सामान भरायला सुरुवात केली आणि संतापाने म्हणाली, मला तुमच्यासारख्या गावरान माणसांसोबत राहायचे नाही. मी किती दिवस तुमची बडबड ऐकत राहायची. किरणने शांतपणे उत्तर दिलं, तुला जे योग्य वाटतं ते तू कर. मी काही अडवणार नाही. पण त्यांचा 6 वर्षाचा मुलगा रडू लागला आणि आपल्या आजीकडे पाहून म्हणाला, मला आईबरोबर नाही जायचं. मी बाबा आणि आजीबरोबरच राहणार. मुलाच्या या बोलण्यानेही सविता थांबली नाही. तिने त्याचा हात ओढला आणि जबरदस्तीने त्याला सरकारी क्वार्टरमध्ये घेऊन गेली. ही गोष्ट सविताच्या आईवडिलांनाही समजली तेव्हा त्यांनी तिला खूप सुनावलं. पण सविता आपल्या वर्दीच्या गर्वात होती. ती म्हणाली की मला कुणाशीही काहीच घेणं देणं नाही. ही गोष्ट ऐकून तिच्या आईवडिलांना फार दुःख झालं आणि त्यांनी तिच्याशी बोलणंच बंद केलं. तिचा भाऊही तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यालाही ती अपशब्द बोलत होती. हळूहळू सविता सगळ्यांपासून दूर होत गेली. तिने आपल्या मुलाची काळजी घेण्यासाठी एक नोकरानी ठेवली होती. एके दिवशी दुपारी नोकरानी मुलाला बाजारात घेऊन गेली होती. त्याच वेळी किरणची आईही तेथे काही खरेदी करण्यासाठी आली होती. जसे मुलाने आपल्या आजीला पाहिले, तो धावतच तिच्याकडे गेला आणि आपल्या आजीला मिठी मारली. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो रडत म्हणाला, आई, मला तुझ्याबरोबर राहायचं आहे. मला आईबरोबर जायचं नाही. आई एका घाणेरड्या काकाबरोबर राहते आणि ते दोघेही मला मारतात. किरणची आई घाबरली आणि म्हणाली, बाळा, तू हे काय बोलतो आहेस? तुझी आई कोणत्या घाणेरड्या काकांबरोबर राहते? मुलाने उत्तर दिलं, आईच्या घरी दररोज एक काका येतात. कधीकधी सुट्टीच्या दिवशी पूर्ण दिवस राहतात आणि रोज संध्याकाळी तर नक्कीच येतात. जर मी झोपलो नाही तर आई आणि ते काका मला बेदम मारतात. म्हणून मी आता झोपेचं नाटक करतो. जेव्हा ते दोघं एकत्र असतात तेव्हा खूप वेळ गप्पा मारतात आणि मोठ्याने हसतात. हे सगळं पाहून मला खूप वाईट वाटतं. आजी, मला आता आईकडे राहायचं नाही. इतक्यात नोकरानी मुलाला शोधत तिथे आली. तिने पाहिलं की तो आपल्या आजीला बिलगलेला होता. ती पटकन त्याचा हात धरून त्याला ओढू लागली. पण मुलगा रडत म्हणाला, मला आईकडे जायचं नाही. मला बाबा आणि आजी बरोबरच राहायचं आहे. किरणच्या आईने नोकरानीला सांगितलं, काही हरकत नाही. तू निवांत तुझी खरेदी करून घे. तोपर्यंत मी थोडा वेळ माझ्या नातवासोबत बसते. तिच्या मनात आलं की तिने नातवाला घरी नेलं पाहिजे. पण ती असह्य होती. नोकरानीने स्पष्ट सांगितलं होतं, माझ्या मालकीनबाईंनी मला आदेश दिले आहेत की हा मुलगा त्यांच्या घराशिवाय कुठेही जाऊ नये. आजी आपल्या नातवाला समजावत म्हणाली की बाळा, आत्तापुरतं तुला आईकडेच राहावं लागेल, पण लवकरच आम्ही तुला न्यायला येऊ. हे बोलून तिने मुलाला समजावलं आणि त्याला नोकरानी बरोबर पाठवलं. मात्र ती घरी परतल्यावरही अस्वस्थ होती. नातवाने सांगितलेल्या गोष्टी तिच्या मनात सतत फिरत होत्या. त्यांची सून इतक्या खालच्या पातळीवर जाईल असा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. तिला हे सर्व किरणला सांगायचं नव्हतं, पण शेवटी तिने सगळी गोष्ट त्याला सांगितलीच. ती म्हणाली की बाळा, आज बाजारात माझ्या नातवाशी भेट झाली. त्याने सांगितलं की त्यांच्या घरी एक परका माणूस रोज येतो. तो त्याला ओरडतो आणि मारतो सुद्धा. किरण हे ऐकून हादरला. त्याने ठरवलं की स्वतः जाऊन सत्य पाहायचं. सुट्टीच्या दिवशी किरण आणि आई कुणालाही न सांगता ते सविताच्या सरकारी क्वार्टरवर पोहोचले. किरणने दाराची बेल वाजवली. आज सविता नुकतीच झोपेतून उठलेली होती. तिने दार उघडलं आणि किरणला पाहून गडबडली. ती संतापाने म्हणाली, तुम्ही इथे काय करताय? किरणच्या आईने उत्तर दिलं, आम्ही आमच्या सुनेला आणि नातवाला भेटायला आलो आहोत. यात चुकीचं काय आहे? सविता काहीच बोलली नाही. किरण सरळ घरात शिरला, पण समोर त्याने जे काही पाहिलं ते बघून त्याचा संताप अनावर झाला. एका तरुण माणसाला बेडवर लोळताना पाहून त्याचं रक्तच खवळलं. बाजूला त्यांचा मुलगा झोपलेला होता. किरण संतापाने थरथर कापू लागला. त्याने रागाने सविताला एक जोरदार थप्पड मारली.
सविता चिडून ओरडली. तिने त्या माणसाकडे पाहून म्हटलं की हे बघा, हाच तो माझा निकम्मा गावढळ नवरा. किरण हे ऐकताच आणखीन तापला. पण त्याच्या आईने त्याला सावरलं आणि म्हणाली की बाळा चल मुलाला घेऊन. किरणने आपल्या मुलाला उचललं आणि म्हणाला, म्हणजे यासाठीच तू इथे राहतेस? तो तरुण माणूस दुसरा कोणी नसून सविताचा वरिष्ठ अधिकारी होता, ज्याच्यासोबत तिचे ट्रेनिंगच्या वेळेपासूनच अनैतिक संबंध होते. आता जेव्हा सगळं उघड झालं तेव्हा सविताने थेट सांगितलं, बरं झालं की तुम्ही स्वतः येऊन सगळं पाहिलं. आता मला तुमच्यासारख्या गावढळ माणसाशी काहीही संबंध ठेवायचा नाही. आजपासून मला तुमचा चेहराही पाहायचा नाही. किरण आपल्या मुलाला घेऊन निघू लागला. त्याची आईही शांतपणे निघून जाणार होती. पण अचानक सविताने त्याला थांबवलं. जाता जाता, हे घे, सही करून जा. मी आधीच घटस्फोटाचे कागद तयार करून ठेवले आहेत. यावर सही करून टाका. किरणने काहीही न बोलता ते कागद उचलले आणि त्यावर सही केली आणि मुलाला घेऊन तो तिथून निघून गेला. आता किरण आपल्या घरातील एका खोलीत गप्प बसलेला होता. त्याची आईही त्याच्याजवळ बसली होती. ती विचार करत होती की माझ्या मुलाचं आयुष्य पुन्हा कसं सुरळीत करू. तेवढ्यात तिने जुनं कपाट उघडलं आणि काहीतरी शोधू लागली. अचानक तिच्या हातात एक कागद लागला. तो एका जमिनीचा दस्तावेज होता. तिने तो किरणला दाखवला आणि म्हणाली की बाळा बघ, हे काय आहे. किरणने तो नीट वाचला आणि त्याला समजलं की ती जमीन कोट्यावधींची आहे. किरणने ती जमीन विकली आणि कोट्यावधी रुपये मिळवले. आता त्यांच्याकडे पैसा आला होता. त्यांनी एक सुंदर घर बांधलं. किरणला शिक्षणात खूप रस होता, पण त्याने सविताच्या शिक्षणासाठी स्वतःचं शिक्षण सोडून दिलं होतं. पण आता त्याने निर्णय घेतला की तो स्वतःचं शिक्षण पूर्ण करणार. किरणची आई घरीच लोणचं आणि पापड बनवण्याचं छोटंसं काम सुरू करू लागल्या. सविताची नोकरानीही किरणच्या आईला मदत करायला तिथे आली. हळूहळू त्यांचा व्यवसाय चांगला चालू लागला. पैसा यायला लागला. आता किरणकडे पैशांची कमतरता मुळीच नव्हती. तो पुन्हा त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू लागला आणि मेहनतीने अभ्यास सुरू केला. काही काळाने, सुमारे 2 वर्षांनी किरणचं नाव SP पदासाठी निवडलं गेलं. ऑटोवाला SP म्हणून तो प्रसिद्ध झाला. त्याच्याबद्दल मीडियामध्ये चर्चा सुरू झाल्या. लोक त्याची मुलाखत घ्यायला त्याच्या घरी येऊ लागले. किरण त्याच भागात पोस्टिंग घेतो जिथे सविता आधीपासूनच काम करत होती. दरम्यान सविता तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत गैरसंबंधात अडकलेली होती. त्या अधिकाऱ्याने तिला लाच घेतानाचा एक व्हिडिओ बनवला होता. तो वारंवार तिला तो व्हिडिओ दाखवून धमकावत असे. सविताला आता आपली चूक जाणवत होती, पण ती काहीच करू शकत नव्हती, कारण ती किरणला सोडून आली होती. वेळ जसजसा जात होता तिची परिस्थिती अधिकच वाईट होत गेली. तिला कळून चुकलं की ज्याच्यासोबत ती होती तो आधीच विवाहित होता आणि त्याला 2 मुलंही होती. एके दिवशी तिने त्याला याबद्दल विचारलं. त्यावर त्याने तिला धमकी दिली, जर काही बोललीस तर तुझा लाच घेतानाचा व्हिडिओ सर्वांना पाठवेल. तुझी नोकरी तर जाईलच आणि बदनामी देखील होईल. ही भीती मनात बसल्यामुळे सविता शांत शांत राहू लागली. तिने बोलणंही बंद केलं. छान छान कपडे घालणंही सोडलं. तो माणूस तिला फोन वापरूही देत नव्हता. तिचं आयुष्य आता नरक बनलं होतं. एका दिवसाची गोष्ट आहे. SP साहेबांच्या स्वागतासाठी एक भव्य पार्टी आयोजित केली होती आणि त्या पार्टीला सविताला देखील आमंत्रित करण्यात आले होते. जेव्हा ती पार्टीत पोहोचली तेव्हा तिला स्टेजवर बोलावलं गेलं आणि काही शब्द बोलण्यास सांगितले. मात्र स्टेजवर जाताच तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता SP असलेला किरण तेथे आला आणि त्याने पाहिलं की ही तीच सविता आहे जी पूर्वी खूप गर्विष्ठ होती, पण आता खूपच अशक्त आणि दुबळी झाली आहे. डॉक्टरांनी सांगितलं की तिची तब्येत फक्त अशक्तपणामुळे बिघडली आहे. हे ऐकून किरणला आश्चर्य वाटले. एक इन्स्पेक्टर इतक्या कमजोरीने ग्रस्त कसा होऊ शकतो? काही दिवसांनी सविता विचार करत होती की तिने किरणला भेटून सर्व सत्य सांगावे. त्याच वेळी जेव्हा ती बाजारात जात होती तेव्हा अचानक तिला तिची सासू भेटली. सविता थेट तिच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, आई, तुम्ही कशा आहात? सविताच्या सासूने चष्मा घातला नव्हता, त्यामुळे तिला ती ओळखू आली नाही. ती म्हणाली की तू कोण आहेस?
आणि मला आई का म्हणतेस? यावर सविता म्हणाली की आई, मी सविता, मला ओळखलं नाही का? पण सासूने तिची ओळख नाकारली, कारण तिच्या परिस्थितीमुळे ती खूपच बदलली होती. सासू म्हणाली की तू माझ्या मुलाला नाकारलं होतंस, आता मला तुझी काहीच गरज नाही. आता किरणच्या आईचा व्यवसाय खूप चांगला चालला होता. ती बाजारात खरेदीसाठी आलेली होती. तिने सविताला स्पष्ट शब्दात सांगितले की मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही. सविता अक्षरशः गयावया करू लागली. आई, मला माफ करा, मी खूप मोठी चूक केली. कृपया किरणला सांगा की त्याने मला क्षमा करावी आणि पुन्हा स्वीकारावं. पण सासू कोरड्या आवाजात म्हणाली की बाळा, तू केलेल्या चुका तुलाच भरून काढाव्या लागतील, आणि ती तिथून निघून गेली. काही दिवसांनी सविता खूपच निराश झाली. अखेर तिला ब्लॅकमेल करणाऱ्या त्या व्यक्तीकडे ती गेली आणि ठामपणे म्हणाली, तुला वाटत असेल तर तो व्हिडिओ व्हायरल कर किंवा माझा जीव घे, पण आता मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. हे बोलून ती तिथून पळून गेली आणि थेट किरणच्या घराच्या दरवाजासमोर पोहोचली. तिने जोरात दरवाजा ठोठावला. किरणने दरवाजा उघडला आणि पाहिले की सविता अगदीच हालाकीच्या स्थितीत उभी होती. तो थंडपणे म्हणाला की कोण आहेस? तुला काय पाहिजे? सविता रडतच म्हणाली की किरण, मी तुझी पत्नी आहे आणि हे तुझं आणि माझं मूल आहे. किरण तितक्याच कठोर आवाजात म्हणाला की मी तुला आधीच घटस्फोट दिलाय आणि हो, हे मूल आता माझ्यासोबतच राहील. मला तुझ्याशी काहीही घेणं देणं नाही. जर पुन्हा इकडे आलीस तर तुला माझा राग पाहायला मिळेल. किरणने दरवाजा जोरात बंद केला. सविता जोरजोरात रडू लागली. त्यावेळी हे सर्व किरणची आई ऐकत होती, पण ती काहीही बोलली नाही, कारण तिला आधीच माहीत होतं की सविताने किरणसोबत खूप अन्याय केला होता. सविता निराश होऊन बाहेर पडली. तेव्हाच तिला कळले की त्या व्यक्तीने तिचा व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि त्यामुळे तिची नोकरीही गेली आहे. तिने आपल्या भावाला फोन केला, पण त्यानेही तिच्याशी नातं तोडलं होतं, कारण सवितामुळेच त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला होता. तिचा भाऊ म्हणाला की तू माझ्यासाठी आता काहीच नाहीस आणि फोन कट केला. आता ती पूर्णपणे एकटी पडली. ज्याने तिला फसवलं तो तर तिला वापरून आधीच सोडून गेला होता. तिच्याकडे आता कुठेही जाण्यासाठी जागा नव्हती. अखेर तिची तब्येत दिवसेंदिवस खालावत गेली आणि तिला कोणीही मदतीसाठी नव्हतं आणि एके दिवशी ती आयुष्य संपून निघून गेली. मित्रांनो, चुकीच्या नात्यांमध्ये गुंतल्याने संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊन आपलं आणि इतरांचं देखील आयुष्य बर्बाद होऊ शकतं. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप देखील करा.